काही नका लावू उगाच आता. दिगंबर काही बी लागे आता नाही लागे तुमचं साया लागे तुम्हाला किराणा दुकाने टाकून देते तर ती लागे. और लागे लागे घरही राहिले बरं घर दिन जुनच आहे त्याचं तर काही मोठी गोष्ट नाही. पण दुकान गिकान नाही देत बाय टाकून. नाही ना वहिनी. हो म्हणलं ना. हो म्हणलं रमेश न आम्ही नाही म्हणलं बरं. म्या नाही म्हणलं ना इनोय नाही म्हणलं काही. रमेश नच म्हणलं म्हणे मग त्याला वाटते तो का मले टाकून देत होता दुकान. तो त्याच्या बहिणीले टाकून देते. त्याला वाटते त्याची बहीण वावरात नाही गेली पाहिजे मजुऱ्या करायले म्हणून. आणि मले म्हणते तुम्ही म्हणते मळ्यात देत जा म्हणते. त्याचा लय मोठा मळा आहे ना 7-8 एकराचा मळा आहे. त्याचा संतर पेरते ऊस पेरते काही काही लय त्याचं तसं आहे. त्याचं टापटीपच आहे. दिलं होतं का घोर आहे का बहिणी. एवढं मोठं आहे जर बहिणीला दिलं होतं काय त्याचं का कमी पोहते का. नाही नाही कायच कमी होते. माभू पाहत ना का माभू किती देते. आज लोक काय दिलं त्या देवकीच्या भावानं 5 किलो गहू 10 किलो ज्वारी त्याच्या उपर दिलं काही. दिन बहिणली दुकान टाकून येत नवल का आहे. मला नाही वाटत बाई. लय मोठे लोक आहे लय मोठे लोक आहे म्हणे देवकी. खरंच एवढं आहे का लागे. ना तुम्हाला तर म्हणलं चला चला ना. तुम्हाला का येऊ नये का. मी नेतोय ना आणू देतो एका बरी वाटती बी देईले की हा काही एकला नाही. याच्या मागे याच्या घरातले आहे विचारपूस करणारे. मला काय करावं लागते. आम्हाला तर तिराव का तिराव मा काय घेणं आलं बरं. ती नाही तर जी जागा तरी मला वापरायला भेटते. मै गाय साजरी राहते तर ती आता मा गायचं टेन्शन गेलं बाई. मस्त मै गायचं ना पिशलच करून टाकतो मी जाय तिकडे. मग आता फायद्याचेच आहेत उलट येतात तीच राहिले तर उगाच डोक्याले काव. पण मला नाही वाटत कोणाचा भाऊ इतकं खोटे लागले दुकान टाकून देऊन सोपी गोट आहे का. जागा नाही जुनं घर आहे बरं आहे त्याच्यात. भावाच्या आश्रयानं कुळाचं घर करून राय असं पाहिलं आपण. जागा दुकानच टाकून देते लागे सोपा आहे का. 50-60 हजाराच्या वदर मी म्हणतो खर्च पाणी येत नशील का. माल भरणं नाही तर दिन एकदाच असा उलचक तिलचक टपरी मपरी टाकत असेल. या माणसाला कुठे डोकसा आहे दुकान म्हणते लागे टपरी मपरी टाकी 4 साखरेच्या पुळ्या दिन त्यात ठेवून झालं. जाऊ का नाही तर दिगंबर सांग पाहू का जर कसं आहे चालतो आता समजते. नाही तर तशी भले देवकी नाकानं लिंबू शेलते. जरा पाहूनच येतो तिच्या बहिणीच्या भावाच्या घरचं कसं आहे तर. त्याला बी वाटते की मला लय काळजी म्हणून आली मी. देवकीले म्हणतो ना देवकी काय राहतं कोणाच्या घरी आपलं घर का वालं. कसंही असो आपलं साजरं आहे असं म्हणतो ना देवकीले. म्हणजे तिच्या भाऊ जायला वाटेन तर खरी की मला काही कोणाचं फुक्कट नाही पाहिजे. देवकी म्हणतेस मग मी नाही येत जाय मग ती तिच्या घराची जागा मी घेऊन घेतो. मला का हळपा लागते काय. मी काय म्हणतो फक्त तसं म्हणता काय. तुम्ही म्हणता म्हणून येतो. ते बी त्या लोकांना वाटलं पाहिजे ना की आम्हाला किती काळजी आहे तुमची. मग आहेच ना नाही का आम्हाला तुमची काळजी ना. वहिनी मी का नाही म्हणतो का. तुम्ही माझी काळजी नाही करसान तर कोण करीन. तुम्ही मला मा आईसारखे मोठे भाऊ मला बाबाच्या जागी माल काही असलं तर तुम्ही पाहिलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. तुमच्या भावाला पुसतो ना. मी तर काही देवकी सारखी थोडी नवऱ्याला विचारल्याशिवाय मी उलट काही करत नाही. देवकी तर माय तुम्हाला काही विचारत नाही सांगते उलट आर्डर देते आर्डर माय. मी तर आयुष्यात काहीच तुमच्या भावाच्या शब्दाबाहेर गेली नाही. हो ना वहिनी. मले तुझ्या भावानं सांगलं म्हणे होती रा म्या बहिणीला दुकान टाकून देतो तुम्ही मळ्यात काम करा. म्या म्हणलं इले म्हणलं कावा तो भाऊ असा म्हणते मले. तो म्हणते मला काय म्हणते म्हणजे मग म्हणणार नाही तर काय म्हणते मा भावाले माही काळजी आहे म्हणते. अशी आहे हे. तुम्ही म्हटलं असतं का भाऊले कोई तिकडे राम म्हणून. कोईच नाही माय. जो आपल्या गावात मानपान हा इज्जत आहे तर सासऱ्याच्या गावात भेटते काय. देवकीले काहीच तुमच्या इज्जतीची मानाची काही पडली नाही हो माय. काहीच नाही आयुष्यात तिनं काही तुमची कदर केली नाही की तुमचा मान दिला नाही तुम्हाला. काही पाहिजे हाणून काढून बोलणं आणि भावाचा मोठेपणा सांगणं तेवढं ते देव त्या देवकी सारख्या बायाले. बरोबर आहे वहिनी तुमचं. मी जातच नाही होतीच राहतो. मी काहून ऐकू त्या बहीण भावाचं आणि राहीन त्याची बहीण त्याच्याजवळ. मी जातच नाही आपलंच घरी राहतो. ही होती राहती काय माय. याच काय करू मी होती माय बाई. दिगंबर तसं नाही. तुम्ही कधी राहून काय करता
अजून तुम्हाला देऊ की बोलीन त्याच्यापेक्षा तुम्ही तर तीच जा. ती राहून काय करता, मजुऱ्या करता, तर ती जाऊन साजरा मस्त तन्न देत जा. जवळ व्हा तुम्ही, जवायचा मान काही सोडायचा नाही, सांगून ठेवतो. तुमची माय हाव मी, मोठी वहिनी, तुम्हाला चांगलंच सांगेन मी. अजिबात त्याच्या घरी काही धंदा पाणी करायचा नाही, मस्त राहायचं आणि टन खायचं. जवाई हाव म्हणे मी. ती राहून काय करता, तर ती बरं आहे ना. हा हो ते ते बरोबर आहे. हो मी काऊन हलके काम करू सासऱ्याच्या गावात? नाही बरोबर आहे वहिनी तुमचं. वाचली माय, नाही तर हे सोंगती राहिलं असतं तर कुठे येले भाकर घालू मी. आता काय मजुऱ्या करत नाही ना, काही नाही, सांड खाते टन राहते, यायला कुठे बसू मी. हे गेलं बरंच आहे हे काव मागचा. काय झालं, कुठे जाणार ते कोणाले? अव दिगंबर भाऊ म्हणतात की चला म्हणतात वहिनी, त्याचं तर ती पाहिले. आता त्याच्या भावानं कोणतं घर दिलं ना, देवकीला राहिले. तर दिगंबर भाऊचं म्हणणं झालं जसं चला तुम्ही. आपण काय करतो सांगा, जाऊ पाहू येऊ जसा पाहून. मुली काही देवकी सांगा बोलायचं हाय. जागी विचारतो तिले, नाही तर इन मावर भांडेले. या माणसाचं काय ऐकते ते, आणि हो म्हणलं बांधा बन ती गाय. पण म्हणलं त्या देवकीला जरासे विचारून घेतो, नाही तिच्या कानावर टाकलं तरी बरं. नाही तर ते तर माय बाई इन धन 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 भांडेले मावर. काय काम आहे, कुठं नाही करायचं, जागेत काय बांधला तर राहू पडेल तसंच. तुम्ही तर मग केत्रा अक्कल नका अक्कल सांगतो तर ऐका जा, पुढचं नका बोला जाऊ जरा म्हटलं. काय भाऊ नाही म्हणते, पण माय वहिनी येतो म्हणते. माय वहिनी खरंच लय साजरी आहे माय वहिनी. देवकी हमेशा मा वहिनी संग भांडत आली. घे रे गौतम, घे चहा घे. आत्या चहा? हो युवाचा चहा तर किती खेळ बसला तर मले नाही. हिवाचा चहा कोणारे लागते, घे. बरं हात चालव, काय जमल करू नको. आज आता इकडलं समजा झालं पाहिजे म्हणलं काय. हो आत्या, आज इकडलं निपक करतो, काहीच नाही ठेवत इकडलं पाहिजे होतो. संध्याकाळ लोक एकदम चक्काचक करून टाकतो. तो आता गप्पाच ऐका लागतात. 2 दिवस झाले एकाच करून राहिला. कर बरं. हो आत्या करतो. अरे मा सुमीले नाही दिला चहा. नाही, सुमी एकटी तर तीच काम करून राहिली. यातलाच देतो जरा सक्तीली म्हणतो, घे 2-4 घोट आणि बाकीचा मग मी घेतो. सुमी हे घे चहा घे. नाही जी गौतमजी, मला चहा नाही पाहिजे. रंग सांगा बरं कसा बसला, साजरा दिसून राहिला ना, तुळशी बिंद्रावर होई ना. लय झाक दिसून राहिलं सुमी. माय सुमी ज्याले हात लावीन ते बिना चमक्याचं राहीन का? लय झाक दिसून राहिलो. पी लवकर. हे पाय सुमी इकडे पाय. अव गौतमजी, प्या मुकाट्यानं, मला नाही पाहिजे 17 खेपच्या. तुम्हाला माहित आहे ना, प्या बरं. आता एकच सिंगल त्यातला काय पेता, प्या तुम्ही, मला नाही पाहिजे चहा. नाही मले येऊ वाजते, तुले नाही वाजत का? हे पा 2-4 घोट घे यातले, बाकीचा मग मी पेतो. पे तुले बी साजरं वाटते. ओ यायच्या घरचा चहा लय साजरा असते सुमी. याच्यात लागे ती अद्रक गिद्रक टाकतात, सूट टाकतात. चहा साजरा गोड असते मस्त. पिऊन पाय न पे. मी त्या रोज बी घेतला होता. आता कसं दुसरा सिंगल मागणं साजरं नाही लागत ना. आणि त्याला काही यदी नशीन त्या आत्यानं एकच सिंगल आणला मापुरता. तुले देलता का चहा पहिले? मला नाही पाहिजे ना गौतमजी, मुकाट्यानं दिला तुम्हाला तर प्या तुम्ही. काय मागत असतात काय? मजुरी घेऊन राहिलो ना आपण, का चहा पाणी घेता का त्याच्या घरी? काही काम नाही, प्या मुकाट्यानं तुम्ही, जा करा तुमचं काम. बरोबर हात चालवा. अव एक घोट्ट घेऊन पाय घे, मी म्हणतो तर घे ना. ना तुम्ही काय ऐकता? मग आता माऊस पेसान का तुम्ही प्या पहिले आणि उलसा करू द्या त्याच्यात, तो मग मी घेईन. अव पिऊन पाय, काय नसतं उष्ट गिस्त. आता तो उष्ट प्यायले मोले काय आहे का? पे कोण नाही पाय पे. ना द्या, तुम्ही काय ऐकता तशी? माय लय झाक आहे हो, गोड आहे खरंच. गौतमजी याच्यात अद्रक टाकेला आहे, इलायची बी आहे, म्हणून असा साजरा लागते ना. म्या म्हणलं होतं की नाही सुमे, आपल्या घरी बी कर्ज बरं असा एखाद्या वागती मस्त शिंगल भर पिऊ है की नाही. इलायची का सस्ती आहे का गौतमजी? मोठे लोकायले का आहे, चहात बी टाकतात ते. आपल्याला तर बाप्पा काही गोड धोळाचं केलं त्यात टाकेल नाही भेटत. इलायची का लय महाग राहते. पण करू एक दिवस जरूर करू. आणि मस्त दोघाही मिळून पिऊ. हाव नक्कीच करू. पी लवकर. पितो ना माय, गरम होय ना. लय मस्त आहे. काय जो बनता पेशीन देऊल सक मले.
तुम्ही बी प्या, मी काय का मॅट आहो का? सुमे आता तर लय गोड झाला हा. थांब आहे तिकडे. जा तिकडे. करा तुमचं काम. रंग राहिला द्यायचा. त्या आत्या आले की बोलतील म्हणे अजून. माय बाई अति तर माय बाई मिठ्ठू महिन्याची एका कपात चहा पिणे चालू आहे. मी सुमीला दुसरा कप भरून आणला होता. सुमे का गं सुमे झाला का एका कपात दोघायचा चहा पिणं? नाही आत्या. तेच पिऊन राहिले. हा ना गौतमजी? ते फक्त रंग पाहिले आलते. तुळशी बिंद्राला रंग दिला ना तर म्हणतात लय साजरा दिला. जा गौतमजी, काम करा तुमचं. हो मी कामच करू राहिलो. अरे बाता क्या बाया उभा रे भल्ला गेला. हा एवढा जीव माय सुमे लय भाग्यवान आहेस व तू. हा काय बरं? अरे तुला काय वाटलं तुला बायकोला शिंगलवर चहा देत नाही मी? त्यातलाच चल्ला घोडभर तिला द्यायले. अरे तिचा शिंगल आणायलाच गेलती ना मी. घेव सुमे पेच्या. नाही आत्या. मी चहा पितच नसतो. असं तू फक्त गौतमच्या शिंगलातूनच पेतो का मग? घे रे टाक रे तो शिंगलात. दे बापा तो सुमी दे. आता तुम्ही काही बी लावतो. मी चाललो काम करेले. मला बी रंग राहिला द्यायचा. अव घे पेच्या. नशीबवान आहेस एवढा साजरा नवरा भेटला. घासातला घास आणि घोटातला घोट देणारा. हा असाच त्याचा संसार सुखाचा कर. गरिबीचा नसते बाई. आ दोघ जण सुखी असले की झोपडीतही स्वर्ग होते. हा घे चहा पे. असेच खुश राहा. रंग लय झाक दिला व मस्त मस्त चमकून राहिलं. आत्या गौतमजी असेच आहेत. मला सोडून उलशी गोट नाहीत खात. काय काहीच नाही. कोणाच्या घरी कामाला गेले न कोणाचं काही दिलं ना तर घरी घेऊन येतात माझ्यासाठी. हो भाग्यवान आहेस म्हणून तर म्हणलं तुले तू भाग्यवान आहेस. कर घे चहा पे आणि कर. तू बी तसा जीव लावत्याले तो जसा तुले जीव लावते तसा. जला आवरा आवरा बरोबर आवरा काम करा पटपट. बाई हा काय रे रमेश? बाई 2-4 दिवस झाले पाहुणे गेले आलेच नाहीत. आता गेले तर राहिले असतील. नाही तुला म्हणलं होतं त्यांना 2-4 दिवस तू मस्त ते जातात आणि येतात. नाही राहिले तर तीच काही निर्णय तर नाही बदलवला पाहुण्यानं. हा ते भाव गिवानं काही लावलं तर नाही ना. काल जातो काल राहतं तसं म्हणून. जाऊ दे. तेले तर सांगलं असेल त्याच्या भावानं भाव जाईना ते काय ऐकतात का पालं का मला ऐकतात? आयुष्यात नाही ऐकलं काही त्यानं मला. हा सांगलं असेल त्याच्या भावांचा ते राहतील तर ते. तू काय जास्त डोक्याला टेन्शन लावू नको आता. मला लय घोर झाला तर जीवाले मली कळते. पण तू मा काय विचार करू नको रमेश. जे असेल मा नशिबात ते होईल. नाही ना बाई तसं नाही ना. मला म्हणणं तर कसंही पाहुणा ते राहिला असतात म्हणजे कसं मग आता हे उकाच एवढा काल ताळ तुंबोळा केला असता फुकटचा. नाही तर पाहुणा योग्य नाही येऊन राव की ना राव. मी राहतो आता अति. हा काही मी काही लय दूर नाही तरी आश्रयानाच हवं ती. अन अति राहतो मी. आणि पाहतो ते दुकानाचं काही मचवू नको एका परी राहू देते सरस. तर पाहुण्याचं काही खरं नाही. काल उगाच तो पैसा गमावतो. हा अति राहतो मी. मग भाजी भाकर करतो आणि तऱ्याच वावरात येत जाईन कामाले. लोकांच्या बरं जाणार नाही तुला शरम लागते तर. बाई भेटस का तू वावरात काल जावं लागते? घरचे तरी जातात का वावरात? तुला काल जावं लागते मग? बाबू तुझ्या घरचे जात नाहीत ते गोटणेरी आहे. हा तुला काही मला काही बोजा नाही आहे. मरे लोक मला सांभाळचे नसं काही तुला हे नाही. मला लग्न झालं मानाशिबान जे आहे ते आहे. मा घरी लय लखपती असते तर मी बंगल्यात राहिली असते. पण मा घरचे भिकार चोट आहेत तर मला वावरात जाणंच आहे. वावरात जाणं म्हणजे काही अपमानाची गोष्ट नाही. काही नाही. लय लोक मेहनत करून खातात राहतात इज्जतदारीने जीवन जगतात. हा तुला लय बंगला मा काय कामाचा नाही. तू लय लाख रुपये देशील मला ते मा काय फायद्याचे आहेत का बाबू? माई मजुरी मला इज्जतदारीने जग्यासाठी काफी आहे. हा काही असं हे नसते. तो घरचे नाही जात ह्या नाही काही नाही बाबू. ननाचा भाव जायचा काही तुलना होत नसते आणि काही नसते. ते तिच्या नशिबानं आहे. मी मा नशिबानं हाव. प्रत्येकाच्या नशिबानं खा लागते आणि तसंच राहा लागते. कोणाच्या नशिबाला नशीब घासून फायदा नसते. आणि ननद भाव जायचा हिरस करून काही तिचं भलं होत नसते. जे आहे ते त्याच्या नशिबानं आहे. मला जे आहे मला नशिबानं आहे. आता याच्या उपर काही तू जास्त डोक्याला टेन्शन लावू नको. त्या पाहुण्याच्या काही नांदी लागू नको. आला तर आपला गेला तर नाही आला जाय तिकडे. मी आता असंच म्हणलं. आता मा नशिबात असंच लिहिलं शेन तर त्याला काय करा. खरंच श्रीमंत
श्रीमंत लोक बाहेरूनच दिसतात चांगलं, अंदर याच्यात किती दुःख आहे, किती भानगडी आहेत हे कळते का? गरीब दुरून पाहते तर श्रीमंताचा बंगला पाहून झुरते, त्याचं कपडे लत्ते, त्याचं खाणं पिणं पाहून झुरते. पण यायच्या श्रीमंतीपेक्षा तर मी लय श्रीमंत हाव. माय गौतमजी, मला तर सोडून चहा नाही पेत. किती साजरे आहेत. मग काय करू माय मी? बंगल्याचं, गाडीचं, मोठ्या मोठ्या साड्या, मोठे मोठे कपडे, चांगलं चांगलं खायचं. मला गौतमजी माझ्यासाठी जीव देतात. हे तर किती मोठा आहे. पाय बरं, या बाईला काची कमी नाही आणि पायला नवरा तर येतही नाही. मग या दुःखापेक्षा मी किती सुखी हाव. आज तर मी स्वतःला लय अब्जपती समजून राहिली. मी लय भाग्यवान हाव. खरंच या बाई म्हणतात तर काही खोटं नाही. मी लय श्रीमंत हाव. मग